छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे सेना आणि भाजपनं जिल्हा परिषदेसाठी युतीची घोषणा झाली खरी, मात्र ही फक्त कागदावरच आहे का असा सवाल उपस्थित झालाय। जागा वाटपानंतरही काही जागांबाबतचा पेच कायम असल्यानं नेते तोंडघशी पडणार आहेत। हीच बंडखोरी रोखण्याचं आता दोन्ही पक्षांसमोर आव्हान निर्माण झालंय। सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तारांची स्वतंत्र लढण्याची त्याने घोषणा केली आहे। पैठणमध्ये युती घोषित असतानाही भाजपकडून स्वतंत्र अर्ज दाखल करण्यात येत आहेत। वैजापूरमध्ये भाजपमधील काही बंडखोरांनी अपक्ष अर्ज दाखल केलेत। कन्नडमध्ये भाजप आणि शिंदे सेनेनं स्वतंत्र अर्ज दाखल केलेत। फुलंब्रीत दोन्ही पक्षांनी स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केलेत।